वैद्यकीय सेवेला परमेश्वराची सेवा समजणारे तुमच्या लक्षात आला असेल आजचा विषय। नमस्कार, मी नीलम राजपूत नीलम टॉक शो मध्ये मनापासून प्रेमपूर्वक मनपूर्वक स्वागत करते। 1 जुलै डॉक्टर्स डे तुमच्या लक्षात आलं असेल सुरुवातीच्याच वाक्यावरून। मॅडम, नीलम टॉक शो मध्ये मनापासून स्वागत करते। धन्यवाद। डॉक्टर अरुणा फिरोदी आहेत आज आणि त्यांचा जीवन प्रवास आतापर्यंतचे वैद्यकीय सेवा काय काय केली ते सगळं आपल्याला सांगणार आहे। पण मॅडम, त्याआधी 1 जुलै डॉक्टर्स डे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? समाजातील डॉक्टर्स हे समाजाचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी सदा सर्व काळ प्रयत्नशील असतात। समाज आणि डॉक्टर्स यांचा जर एकमेकांवर विश्वास असेल तर सुदृढ समाजाची निर्मिती होऊ शकते। डॉक्टरांना जर रुग्ण बरा झाला तर लोक देवासारखं मानतात, त्यांचे पाया देखील पडतात। पण जर रुग्ण दगावला तर त्यांच्या हॉस्पिटलची मोडतोड करण्यात, त्यांना मारहाण करण्यात कमी करत नाही। हे कितपत योग्य आहे? डॉक्टर्स डेच्या दिवशी डॉक्टरांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि समाज आणि रुग्ण यांनी ती समजून घ्यावी, हाच खरा तर डॉक्टर डेचा अर्थ आहे। डॉक्टर्स डेचा अर्थ तुम्ही सांगितला मॅडम, पण 42 वर्षांची जी प्रॅक्टिस तुम्ही करत होता तो अनुभव कसा होता आतापर्यंतचा? आतापर्यंत निम्या प्रकारचे हजारो रुग्ण आम्ही बरे केले। कित्येक रुग्ण म्हणजे तिसरी पिढी सुद्धा आमच्याकडे आता येत आहे आणि म्हणजे अक्षरशः जेव्हा ते पाय पडायला लागतात तेव्हा असं वाटतं की नाही, आम्ही तर एक माध्यम आहोत, आयुष्य वाढवणं आमच्या हातात नाहीये। जे काय करतो तो नियंता सृष्टीचा जो अधिष्ठाता आहे तोच सगळं हे करत असतो। आम्ही आमच्याकडनं जेवढे प्रयत्न होतील तेवढं करत असतो आणि मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट करत असताना ती जर प्रामाणिकपणे केली तर लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतात आणि खूप चांगले अनुभव आलेले, क्वचित वाईटही येतात। कारण डॉक्टर काही देव नसतो किंवा तुमचं आयुष्य तो वाढवू शकत नाही, मृत्यू हा अटळ असतो, हे समजून घ्यायला हवं। आणि बऱ्याच वेळा खूप चांगले म्हणजे त्या लोकांना असं वाटतं की खरंच आपण वेळेत तुमच्याकडे आलोय किंवा तुम्ही आम्हाला योग्य वेळी भेटलात डॉक्टर। कित्येक वेळा काय असतं की हृदय रुग्णांना आम्ही ट्रीटमेंट देत असताना त्यांना असं एन्जिओग्राफी नंतर सांगितलं जातं की आता 1 महिन्यापेक्षा अधिक तुझ्या आयुष्याची आम्ही गॅरंटी देत नाही किंवा तू बायपास केलं नाहीस तर 1 आठवड्यापेक्षा पुढचं आम्ही सांगू शकत नाही। तर पेशंट अतिशय घाबरलेला असतो आणि कुठून तरी आमचा पत्ता कळतो आणि तो आमच्याकडे साताऱ्यात येतो आणि आम्ही त्याला औषधं देतो। तर तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं किंवा त्यानंतर बरं झाल्यानंतर जेव्हा ते सगळे फॅमिलीच भेटायला येते तर तेव्हा जो आनंद त्यांना होतो त्यापेक्षाही अधिक आनंद आम्हाला होतो आणि असं वाटतं की खरंच आपण काहीतरी करतोय। आणि त्यामुळे मी असं ठरवले की आता 42 वर्ष झाली, म्हणजे वर्ष किती झाली याला महत्व नाही किंवा मी वयाची कुठल्या टप्प्यापर्यंत पोहोचले यालाही महत्व नाही, तर शेवटच्या श्वासापर्यंत ही सेवा करत राहायची आणि जोपर्यंत रुग्णाला बरं वाटतंय तोपर्यंत आपण करायचंच आहे हे काम। आणि माझ्या मिस्टरांचं जे स्वप्न होतं म्हणजे खरं तर त्यांनी ही स्थापना केली, पण पुढे हे चालू ठेवण्याचं काम आमच्याकडे आलं। म्हणजे माझी मुलगी डॉक्टर प्राची फिरोदी आहे, ही पण यामध्ये संलग्न आहे आणि तीही माझ्याबरोबर काम करते। आतापर्यंत कोरोना चालू होण्यापूर्वीपर्यंत बेळगाव, गोवा, कोल्हापूर, पुणे आणि सातारा अशा ठिकाणी काम करत होते आणि कोरोनानंतर फक्त साताऱ्यामध्ये सुरू ठेवलेली आहे प्रॅक्टिस। आणि ही प्रॅक्टिस करत असताना म्हणजे त्यांना त्यांचं काम पुढे नेण्याच्याबद्दल तर समाधान आहेच आहे, परंतु त्यांचा म्हणजे असं म्हणता येणार नाही की अपघाती पण दुर्दैवानं अकाली मृत्यू झाला। डायबेटिक नेफ्रोपॅथीमध्ये ते एक्सपायर झाले। हृदयरोग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? हृदयरोग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी किंवा का होतो हृदयरोग? हृदयरोगाची कारणे काय आहेत? अति वाढलेलं वजन, मानसिक ताण, उच्च रक्तदाब, अनुवंशिकता, नंतर व्यसन, अतिरिक्त मांसाहार या कारणांमुळे आणि चुकीची आहार पद्धती यामुळे हृदयरोग होऊ शकतो। आता होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आहार, व्यायाम आणि औषधं अशी ही खरं 3 स्तंभ आहेत की त्याचं आपण लक्षात घ्यायला हवं। तर त्या आहारामध्ये लोक फार चुकीच्या पद्धतीनं आहाराचं म्हणजे जिभेचे चोचले पुरवणे एवढाच त्याचा अर्थ घेतात। तर तसं न करता आपल्या शरीराला पोषण कसं मिळेल
जे काय पौष्टिक तत्व आहारामध्ये आहे ती जशीच्या तशी आपल्या पोटात कशी जातील याचा विचार केला पाहिजे. म्हणजे कोणाला असं वाटेल की पौष्टिक आहार घ्यायचा किंवा चौरस आहार घ्यायचा म्हणजे खूप मोठं बजेट असायला हवं, रोज बदाम किंवा सफरचंदच खायला मिळायला हवी. तर असं नाहीये. तुम्ही समजून घ्या की बदामापेक्षा पण शेंगदाणे वरचढ आहेत किंवा क जीवनसत्व मिळवण्यासाठी म्हणजे एक जर आवळा खाल्ला तर 4 माणसाच्या कुटुंबाची गरज क जीवनसत्वाची भागते. तर अशा पद्धतीने म्हणजे त्यातली पोषक तत्व माहिती असणं, त्याचं ज्ञान करून घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर ज्या प्रक्रिया आपण आहारावरती करतो, कुटणे, भिजवणे, वाटणे, शिजवणे, तर ह्या कमीत कमी करून म्हणजे त्यातील जीवनसत्व नष्ट होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला आहार ज्ञान असणं फार आवश्यक आहे. म्हणजे निसर्गामध्ये खूप पदार्थ आहेत आणि त्या सर्वांमध्ये आपले सर्व पोषक तत्व, जीवनसत्व, खनिज, तर हे सर्व विखुरलेले याच्यामध्ये असतात. तर ते सर्व आपल्या शरीराला कुठलं योग्य आहे याचा विचार करून तसा आपण आहार घेतला पाहिजे. तर आता म्हणजे फायबर पोटात गेलं की कोलेस्ट्रॉल कमी होतं. मग त्याच्यासाठी तुम्ही जास्त फायबर असणारी म्हणजे चोथायुक्त पदार्थ खाणं गरजेचे आहे. म्हणजे उगाच पीठ चाळायचं आणि वरचं चाळून फेकून द्यायचं, फळांच्या म्हणा भाज्यांच्या साली काढायच्या, देठ काढायच्या, तर असं करू नका. ते आपल्या पोटात घेता येईल असं बघा. आणि बेकरीचे प्रॉडक्ट जे आहेत ब्रेड, बटर, पाव, बिस्किट, तर ते कमी प्रमाणात खा किंवा खाऊच नका. टाळलं तर अतिउत्तम आहे. तसंच मैदा, साखर एकत्र केलेले पदार्थ न खाणं चांगलं. म्हणजे साखर, मैदा हे अगदी विषासारखे पदार्थ समजले जातात, कारण अति मीठ खाण्याने देखील उच्च रक्तदाब आणखी वाढत जातो. म्हणून मिठाचं प्रमाण कमी असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे बाहेर टीन फूड मिळतं, पॅकबंद जे पदार्थ मिळतात त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून मिठाचा वापर केलेला असतो किंवा इतर प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात. तर ते शक्यतो तुम्ही टाळा. तेला तुपाचं प्रमाण म्हणजे लोकांना जर असं कळलं की बाबा ह्याला हृदयविकार झाला की घरातले त्याचं लगेच तेलतूप बंद करतात. हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही हे बाहेरून तेलतूप घ्यायचं कमी केलं म्हणजे तुम्हाला असं वाटतं की कोलेस्ट्रॉल घ्यायचं कमी केलंय आपण, पण शरीरामध्ये यकृतात सुद्धा ही यंत्रणा असते कोलेस्ट्रॉल निर्माण करण्याची. तुम्ही बाहेरून कमी घेतलं तर शरीर तितक्या अधिक जोरानं ते तयार करायला लागतं. तर असं करू नका. त्याचं प्रमाण कमी करा. म्हणजे दिवसाला साधारणतः 4 चमचे तेल, चहाचे चमचे आणि 2 चमचे साजूक तूप किंवा लोणी तुम्ही खाऊ शकता. खूप तर्री आणून भाजी न करता फक्त फोडणीला तेल टाकावं. आणि खरं म्हटलं तर तेलामध्ये कोलेस्ट्रॉल नसतंच. आणि लोकांना असं वाटतं की खसखस, तीळ, शेंगदाणे हे जे नॅचरल नैसर्गिक तेलबिया ज्या आहेत त्यांचा वापर करावा की करू नये. तर त्याचा तुम्ही करू शकता. त्याने कोलेस्ट्रॉल वाढत नाही. मांसाहार कमी प्रमाणात करा. म्हणजे मासे खावतले तर चालू शकतात. म्हणजे आठवड्याला 200 ग्राम मासे तुम्ही 2 वेळा खाऊ शकता. त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतं आणि ते उपयुक्त असतं. नंतर जेवण करून लगेच झोपू नका. जनरली लोक सकाळी व्यायाम करायला होत नाही उठणं म्हणून व्यायाम करत नाही आणि नंतर मग जेवण झालं की झोपतात किंवा रात्री सुद्धा खूप उशिरा जेवण करायचं आणि लगेच झोपायचं. तर हे अत्यंत चुकीचं आहे. त्याच्याऐवजी म्हणजे व्यायाम हा काय तुम्ही सकाळीच केला पाहिजे असं नाहीये. तुम्हाला ज्यावेळी तुमचं पोट रिकाम आहे तेव्हा तुम्ही केव्हाही करू शकता. आणि बऱ्याच वेळा असं होतं की व्यायाम किती करावा, तर असं त्याला माझ्या मते मर्यादा नाहीये की तुम्ही इतका वेळ चाललं पाहिजे, इतकं अंतर चाललं पाहिजे. त्यापेक्षा तुमची क्षमता किती आहे, ऍट इज तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला दम लागत नाही, छातीत दुखत नाही, थकल्यासारखं वाटत नाही, तोपर्यंत तुम्ही जा. मग याला वेळेचं किंवा अंतराचं बंधन नसावं. डोंट चॅलेंज युअर हार्ट, एवढंच मला म्हणायचंय. तर अशा पद्धतीनं आणि व्यसनापासून दूर राहा. तंबाखू, सिगारेट, मद्य ही व्यसनं न केली तर अतिउत्तम आहे. म्हणजे साधं खा, प्या, आरामात जगा, ताण टाळा. कारण म्हणजे असं तुम्ही म्हणजे चिंता करत बसण्यापेक्षा चिंता घ्यायची, म्हणजे काळजी करण्यापेक्षा काळजी घेतलेली बरी. म्हणून तर मी हे काळजी घेतलेली बरी. बरेच जण काळजी घेतात पण तरीही आजार उद्भवतात. आता त्याला अनेक कारण असतात ना. अनुवंशिकता हा देखील एक कारण आहे. आणि आहारामध्ये तुम्ही चुकीच्या पद्धतीने आहार घेत असला
तर त्याच्यामुळे पण कोलेस्ट्रॉलची लेवल वाढून आणि बैठा काम करून तुम्हाला हे होऊ शकतं. डॉक्टर अरुणा यांच्या रूपाने हृदयस्थ रुग्णांना एक हृदयस्थ अरुणोदय पाहायला मिळालाय. आता त्यांच्या बोलण्यात तुम्हाला कळलं असेल की हृदयाबद्दल कशी काळजी घ्यायची, काय किती छान पद्धतीने मॅडमनी समजून सांगितलं. हृदयाबद्दल तर मॅडम तुम्ही सांगितलं, तसंच मधुमेह त्याच्याबद्दल पण थोडीशी आम्हाला माहिती द्या. मधुमेह झाला की लोकांना असं वाटतं की संपलं, आता आपल्याला गोड खायचं नाही म्हणजे आयुष्यातली मजाच गेली. पण असं नाहीये. तुम्ही कॅलरी जर कॅल्क्युलेट करून केलं तर तुम्ही खाऊ शकता. समजा तुम्हाला जेवणामध्ये आज पुरणपोळी खावीशी वाटली तर ते तुम्ही अर्धी खा, बाकीचे 2 खाणार असेल तुम्ही अर्धीच खा आणि मग भात कमी करा, पोळी कमी करा. म्हणजे अशा पद्धतीनं कॅलरीचं जर तुम्ही की आपल्याला 2000 कॅलरीज घ्यायच्या तर त्या तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि तशा पद्धतीने तुम्ही गोड देखील खाऊ शकता. आणि ज्या दिवशी असं गोड खाणार आहे तर थोडा व्यायाम वाढवा. म्हणजे तुम्ही जेवढ्या जास्त कॅलरीज घेतल्या असतील त्या तुमच्या बर्न होतात, म्हणजे संपतात आणि वजन वाढत नाही. व्यायाम हा अत्यंत महत्वाचा आहे मधुमेहाच्या पेशंटसाठी. जर तुम्ही व्यायाम केला तर तुमचं इन्शुलिन जास्त ऍक्टिव्हेट होतं आणि मग साखर पचवली जाते आणि ती रक्तात साठत नाही, म्हणजेच मधुमेह कमी होतो. मधुमेहाला जर तुम्ही मित्रासारखं वागवलं ना, जे आहारातलं पथ्य पाळलं आणि व्यायाम केला, औषधं वेळेवर घेतली तर तो तुमच्या मित्रासारखा आयुष्यभर तुम्हाला सोबत करतो, कधीही त्रास देत नाही. पण एक गोष्ट वाईट आहे की जर तुम्ही हृदयरोग बरोबरच मधुमेह असेल आणि मधुमेह आटोक्यात ठेवला नाही तर त्याचे खूप पुढे कॉम्प्लिकेशन्स होत जातात. मला असं वाटतं की मधुमेह झाला की डॉक्टरांनी त्याला लगेच सांगायला पाहिजे की हे बघ, तू जर हा कंट्रोलमध्ये ठेवला नाहीस तर पुढे किडनी, हृदय, नर्व्स, नंतर कितीतरी अशा गोष्टी, सर्व एक रेटिना, अशा एक अवयवावरती त्याचा परिणाम होत जातो आणि अगदी लास्ट म्हणजे किडनी फेल्युअर पर्यंत जातो. असं जर सांगितलं तर तो जागरूक राहील. आणि अल्ब्युमिन लेव्हल ही खूप उशिरा सांगितलं जाते करायला, तर त्यापेक्षा तुम्ही वेळोवेळी त्याला कुठली तपासणी HbA1c कधी करायचं, म्हणजे 3 महिन्यांनी ते केलं पाहिजे, नंतर 6 महिन्यांनी डोळे तपासले पाहिजे, किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट, ह्या सर्व चिकित्सा कधी करायच्या हे आधीच त्याला सांगावं. म्हणजे मग तो जागरूक राहील आणि पुढे जे कॉम्प्लिकेशन्स होतील ते होणार नाही. आणि आपण हळूहळू आधीपासून, म्हणजे ज्या घरामध्ये मधुमेह आहे तर त्या व्यक्तींना आहाराचं नियोजन आधीपासूनच चांगल्या पद्धतीने करण्याचं शिक्षण दिलं पाहिजे. व्यायाम करायला लागलं, वजन न वाढेल, म्हणजे जे फेवरेबल कंडिशन्स म्हणतो, म्हणजे वाढलेलं वजन, व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या खाण्याच्या पद्धती, त्यामुळे तो अनुवंशिकतेमुळे होणार असला तरी आपण त्याला बरीच वर्ष दूर थोपवून ठेवू शकतो. म्हणून हे करणं गरजेचं आहे. जागरूकता महत्वाची. ती सुरुवातीपासूनच काळजी घेतली तर तुम्ही आता मला तसं त्याला दूर ठेवू शकता. आणि किडनी बद्दल, कारण हे 3 मुख्य आजार मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. हृदयाचा आहे, मधुमेह आहे आणि किडनी बद्दल. तर किडनीचं देखील असंच आहे की तुम्ही वेळोवेळी चाचण्या करत गेला, किडनी फंक्शन टेस्ट, क्रिएटिन आणि ब्लड युरिया वगैरे हे चेक करत राहायचं. डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवायचा. आणि जर का एकदा किडनी फेल झाली तर मग 2च पर्याय आहेत. एक तर तुम्ही डायलिसिस करा जन्मभर, नाहीतर ट्रान्सप्लांट करा. ट्रान्सप्लांट केलं तरी सतत, म्हणजे अवयव नाकारण्याची भीती सतत मनाला असते आणि नेहमी अँटीबायोटिक सारखी औषधं घ्यावीच लागतात प्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे. आणि त्याचा धोका तर हा असतोच किंवा कधी. आणि अंतिम सत्य हेच आहे की मृत्यू. तर तेव्हा तोपर्यंत आपण किडनी फेल्युअर पर्यंत पोहोचणार नाही, याच्यासाठी तुम्ही मधुमेह डोक्यात ठेवा, हृदयविकारावरती योग्य उपचार करा आणि चांगल्या पद्धतीने राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही इतकी छान माहिती सांगताय ना, आणि तुमचं सामाजिक कार्य इनरव्हीलच्या माध्यमातून मी तुम्हाला खूप वेळा बघितलंय समाजकार्य करताना. अनेक म्हणजे तुम्ही संस्थानिक आहात, अनेक संस्थांशी तुम्ही जोडलेला आहात आणि आतापर्यंतचे आयुष्यात कोणते कोणते उपक्रम राबवून काय काय तुम्ही सोशल वर्क केलं? आतापर्यंत खूप संस्थांमध्ये मी काम केलेलं, विविध पदांवरती राहून. जैन महिला मंडळ, राजस्थानी स्नुषा मंडळ, नंतर जैन सोशल फेडरेशन, मग जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन,
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, व्यापारी सहकारी पतसंस्था, इंदिरा महिला सहकारी पतसंस्था, हुंडा निर्मूलन समिती, मोफत कायदा आणि सुव्यवस्था याचीही मेंबर होते आणि अपंग औद्योगिक सहकारी संस्था त्याच्यामध्येही काम केलं होतं. खूप संस्थांमध्ये मी आतापर्यंत काम केलं. इनरव्हील सारख्या संस्थेने म्हणजे जी आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करते तर त्याच्यामध्ये खूपच चांगल्या पद्धतीनं काम करता आलं. कन्या शाळेमध्ये 1990 साली आम्ही संदर्भ ग्रंथ लायब्ररी काढली. म्हणजे इनरव्हील तर्फे आम्ही 3 कोर्सेस तिथे चालवत होतो तर त्याला संदर्भ ग्रंथ हवे होते तर त्याची लायब्ररी त्यावेळेला आम्ही सर्व पुस्तकं तिथे विकत घेऊन दिली त्यांना आणि ते सुरू केलं. खूप चांगला प्रोजेक्ट होता. नंतर अरंगलमध्ये साडी चोळी योजना राबवत होतो. म्हणजे तिथे 2 होतकरू महिलांना 2 कॉट आम्ही दत्तक घेतला आणि होतकरू महिलांना 2 साड्या आणि 4 जंगी टोपी असं दर महिन्याला आम्ही प्रत्येक मेंबर देत राहायचो. तर त्यातही सहभाग होता. अनेकविध प्रकल्प आतापर्यंत राबवले आहेत आणि बुक बँक योजना, नंतर दत्तक मुलींची योजना असे अनेकविध उपक्रम आम्ही राबवलेले आहेत. आणि तसंच आकाशवाणीला पण तुम्ही तुमचं 2 महिने चाललं होतं ना फलाहारचं. आकाशवाणीवरती उत्तम आरोग्यासाठी फलाहार ही माझी सलग 2 महिने चालू होती. नंतर अनेकविध विषयांवरती मी आकाशवाणीवरून भाषणं दिलेली आहेत. जैन विषयावरती पण महावीरांची जन्मतिथी असते त्या दिवशी अनेक वेळा मी व्याख्यानं दिली आहेत. जेणेकरून म्हणजे समाजाचं प्रबोधन होईल अशी आरोग्यविषयक, सामाजिक आणि इतरही क्षेत्रातल्या विषयांवरती मी लिखाणही केलंय. नियतकालिकांमधून, वर्तमानपत्रातून आणि आकाशवाणीवरती व्याख्यानं दिलेली आहेत. आता तुम्ही सांगितले की व्याख्यानं दिली आकाशवाणीवर फलाहारवर बोलले त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना मला. कोणता आहार घ्यावा, कोणती फळं चांगली असतात. तुम्ही हे वाक्य तर ऐकलं असेल की आपले ऋषी मुनी हे शेकडो वर्ष जगत होती. आता ती तर जंगलात राहायची आणि कंदमुळं फळं यावरती निर्वाह करायची. म्हणजे फलाहार किती महत्वाचा आहे तुमच्या लक्षात येईल. तर फळ ज्या सीझनला उपलब्ध असतं ते त्या काळाने युक्त अशा गुणांनी असतं आणि स्वस्त आणि मस्त असतं. म्हणून ज्या ऋतूमध्ये जे फळ येतं त्या ऋतूमध्ये ते खाल्लं पाहिजे की ते गुण आपल्याला उपयोगी पडतात. या फळांमध्ये देखील त्यांचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे की कुठल्या फळापासून आपल्याला काय मिळतंय. आता तुम्ही आणि कुठला पाठ खायचा आणि कुठला टाकून द्यायचा आहे. आता आपण कलिंगडाचं उदाहरण घेऊया. कलिंगड आपण काय करतो, त्यातला फक्त लाल भाग असतो तो खातो आणि बाकीचं सगळं फेकून देतो. तर लाल भाग खाणं खूप चांगलं आहे कारण त्याच्यामध्ये लोह आणि मॅग्नेशियम असतं. पण त्याचबरोबर त्याच्या खाली जो पांढरा भाग असतो तर ते सुद्धा आपण कोशिंबिरीसारखं, खमंग काकडीसारखं वगैरे करू शकतो किंवा त्याचा रस काढून भाजीमध्ये, सूपमध्ये, आमटीत टाकू शकतो कारण तोही पौष्टिक असतो. त्याच्यानंतर बिया की त्या अत्यंत पौष्टिक असतात आणि त्या अजिबात टाकून दिल्या नाही पाहिजे. त्या मिक्सरला फिरून त्याच्यामध्ये थोडं जर पाणी घातलं आणि त्याचं जे दूध येतं ते भाजी आमटीमध्ये आपण टाकू शकतो. इतका चांगला त्याचा उपयोग होतो. आता बाहेरची जी साल आहे ती सुद्धा अजिबात टाकाऊ नाहीये. ती साल आपण धुवून किसून घेतली तर त्याच्यापासून सांडगे बनवता येतात. म्हणजे एकच फळ पण त्याचं कितीतरी तऱ्हेनं आपण उपयोग करू शकतो आणि सगळं पौष्टिकता आपण मिळवू शकतो. तर अशा पद्धतीने विचार केला पाहिजे. तर जे स्वस्त मिळतात म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला अगदी सफरचंदच खायला पाहिजे किंवा सुकामेवा मिळायला पाहिजे असं नाही. तर तुम्ही जे साधा आवळा, संत्री, मोसंबी कुठलंही फळ तुम्ही खाऊ शकता. प्रत्येकाने रोज एकतरी फळ अवश्य खावं. फळ ही शक्यतो जेवणानंतर खावी कारण त्याचा जो आंबला असा पाचक रस असतो तो पचनासाठी उपयुक्त होतो. फक्त केळच हे पचायला जड असतं आणि अनेक पौष्टिक गुणांनी युक्त आहे तर ते जेवणापूर्वी खावं. पचायला थोडंसं जड असतं. खूप छान माहिती सांगितली. खरंच म्हणजे एवढं उपयुक्त असतात माहिती नसतं. आपण वरचं तुम्ही म्हणताय तसं टाकूनच देतं ते. कलिंगडाचं पैसेही वसूल होतात ना हे सर्व खातात. आयुष्याकडे बघताना आतापर्यंतचा अनुभव तुमचा काय होता? आयुष्य खूप छान आहे आणि ते जगणंही खूप सुंदरतेने म्हणजे आयुष्य जगण्याची कला यायला पाहिजे. म्हणजे नुसतं आरोग्य टिकवणं किंवा आरोग्यासाठी औषधं घेणं असं नाही तर ते एक उत्साहपूर्ण आणि आनंदी अवस्था म्हणजे आयुष्य आहे. आणि तसं म्हणजे आरोग्य हे काही खरीदता येत नाही तर ते कमवावं लागतं.
तर त्याच्यासाठी आपण आहार विहार व्यायाम हे सर्व जर योग्य तऱ्हेने आपण घेतलं तर आपण चांगलं निरोगी आयुष्य जगू शकतो. आयुष्यात सुरुवातीला प्रापंचिक समस्या असतात, आपण नवीन संसार थाटतो, पुढे मुले बाळे सुरू होतात, असं सगळं आयुष्य खूप छान असतं. आणि ही प्रत्येक गोष्ट करत म्हणजे जेव्हा आपण संसारात पडतो तर आपलं घर सजवायचंय किंवा माझं घर, आपल्या दोघांचं घर याविषयी आपल्या कल्पना असतात. तर ते सजवताना पण खूप आनंद असतो. त्यानंतर मुलांचं संगोपन हे करताना त्याचं म्हणजे तो कसा चालतोय, पहिलं पाऊल कसं टाकतोय, आई बाबा कसं म्हणतोय, तर ह्या प्रत्येक गोष्टी आपण अनुभवू शकतो. आणि त्यात जो आनंद असतो ना तो अगदी अवर्णनीय आहे. आणि तसं करत करत आपल्या आयुष्याची वाटचाल, एकीकडे आपला व्यवसायही चालू असतो. आणि पती पत्नीने जर योग्य साथ दिली म्हणजे घर आपल्या दोघांचं आहे, संसार दोघांचा आहे, जे काही करू ते आपलं दोघांचं आहे असं जर आणि एकमेकाला समजून घेणं जर जमलं तर आयुष्यात इतकी सुंदर गोष्ट कुठलीच नाही. आणि खूप सुंदरपणे ते चाललं होतं. पण नियतीला म्हणजे ती क्रूर असते, कधी ती चटकिणीसारखी अवतरते आणि आपण तोंडाला लावलेला प्याला उधळून टाकते. असंच थोडंसं माझ्या आयुष्यात घडलं की आमचं आयुष्य खूप छान चाललं होतं. दोघंही आम्ही प्रॅक्टिस करत होतो, सार्वजनिक जीवनात पण भाग घेत होतो. आणि अशा वेळी अचानकपणे दीर्घकालीन मधुमेहामुळे त्यांच्या दोन्ही किडनी फेल झाल्या आणि अकाली त्यांचं निधन झालं. पण म्हणजे एकीकडे दुःख होतं, दुसरीकडे कर्तव्य होतं. तर कर्तव्याची मात झाली आणि मी माझ्या मुलांसाठी पतिनिधनाच्या तिसऱ्याच दिवशी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. की म्हणजे घरटं उभारलेलं होतं, घरातली पिल्लं सुरक्षित होती. आता फक्त ते घरटं कोसळू नये म्हणून त्याच्याकडे लक्ष देणारी घार व्हायला हवं होतं मला. आणि त्या दृष्टीनं मी कामाला लागली. आणि सगळ्या मुलांचं शिक्षण, त्यांची लग्न, व्यवसाय ह्या सर्व गोष्टी करत करत आत्तापर्यंत आहे. माझी मोठी मुलगी DNB गायनॅक आहे, तिचे मिस्टर एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहेत, ते दोघंही अमेरिकेत आहेत. दुसरी मुलगी आहे ती होमिओपॅथीमध्ये तिने प्रॅक्टिस सुरू केलेली आहे आणि माझ्याबरोबरही ती हार्टचं काम करते. मुलगा आणि सून कॉम्प्युटर इंजिनियर आहेत, त्याची फर्स्ट क्लिक टेक्नॉलॉजी ही स्वतःची फर्म आहे आणि त्याला अध्यापनाचंही काम आवडतं. ती दोघंही काम करत आहेत. मी एकंदरीत आतापर्यंत जीवनात समाधानी आहे, आनंदी आहे. आणि जे क्षण येतात वाटायला तर तो आनंद म्हणून म्हणजे कितीही समोर कठीण संकट आलं तर ते कठोर होऊन स्वीकारायचं आणि पुढची वाटचाल करायची. ट्रीट द कॅलमिटी ॲज अन ऑपॉर्च्युनिटी असंच मी लोकांना सांगेन की संकटाला संधी समजायची आणि चालत राहायचं. आणि जरी एक दार बंद झालं तर दुसरं दार उघडं असतंच, पण आपलं लक्ष लवकर जात नाही त्या दाराकडे. तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. आणि असं आहे की बालगीत आपण ऐकलेलं, लहान माझी फावली मोठी तिची सावली, हे वाक्य किती पाठोपाठ आहे. कवी ठोंबरेने लगेच सांगितलंय. परंतु जीवनामध्ये असं होत नाही. जीवनात बालपण, प्रौढावस्था, लग्न, गरोदरावस्था, वृद्धावस्था अशा अनेक स्थित्यंतरातून जावं लागतं. आणि ते करत करत फारच कमी महिलांच्या बाबतीत हे खरं ठरतं की लहान माझी बाहुली मोठी तिची सावली. पण मला असं वाटतं की प्रत्येकीने हा प्रयत्न करावा की आपण आपली सावली मोठी झाली पाहिजे, आपलं त्यात नाव असलं पाहिजे. बस एवढंच मला सांगायचंय. खूप समाधानी आहे कारण मी आनंदिता आहे, आनंदितपणे मी जगते. आनंदिता आहे, आनंदितपणे जगते. असंच आयुष्यभर आनंदित जगा. आणि आता तुमच्या बोलण्यातच आलं असेल की मॅडम उत्तम वक्ता आहेत, म्हणूनच आकाशवाणी वृत्तपत्रात सगळीकडे आवर्जून मॅडमला बोलवत होते आणि स्वतःचं वक्तृत्व त्यांच्या बोलण्यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल. आणि खूप छान तुमचे विचार मांडले, खूप चांगली माहिती सांगितली मॅडम. आणि वेळात वेळ काढून तुम्ही नीलम टॉक शो मध्ये आल्याबद्दल खरंच मनापासून आभारी आहे तुमची. आपले आभार मानते की मला बोलण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. अशाच वेगवेगळ्या तज्ञ डॉक्टरांच्या मुलाखत पाहण्यासाठी 1 जुलै डॉक्टर्स डे त्या निमित्ताने वेगवेगळ्या तज्ञ डॉक्टरांच्या मुलाखत असणार आहेत नीलम टॉक शो मध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नीलम टॉक शोला. खूप खूप धन्यवाद. आभारी आहे. वैद्यकीय सेवेला सामाजिक सेवा समजून लोकसेवेचे व्रत घेतलेल्या गेली 42 वर्षे डॉक्टर की रुग्णांना सेवा देणाऱ्या साताऱ्यातील डॉक्टर अरुणा फिरोदिया,
त्यांचं मॅडमना अनेक सन्मानांनी पुरस्कारांनी सन्मानित आहेत त्या. आणि मॅडमचं काय आता मॅडम तुम्हीच तुमची ओळख करून द्या, आतापर्यंतचं तुमचं थोडंसं जीवन प्रवास सांगा. 1980 सालापासून आम्ही सातारा प्रॅक्टिस सुरू केली आणि सुरुवातीला आम्ही जनरल प्रॅक्टिस करत होतो. मग 2000 साली माझ्या मिस्टरांना हृदयरोगाविषयी खूपच अट्रॅक्शन होतं, कारण त्यांनी 5 वर्ष मुंबईला एका हॉस्पिटलमध्ये फक्त हृदयरोग विभागात काम केलं होतं आणि आम्ही जनरल प्रॅक्टिशनर होतो. तरी देखील ते प्रत्येक पेशंट आल्यानंतर पहिल्यांदा त्याचा ECG काढणं किंवा त्यांचा स्टेथो जो असायचा तो ते हृदयावरती ठेवायचे. तर त्यांना एकूण म्हणजे हे कार्य पुढे करायचंच होतं. दुर्दैवानं त्यांना MBBS होता आलं नाही, तर ते आमच्या आयुर्वेदातून त्याच्यासाठी संशोधन करत राहिले आणि 2000 साली आम्ही फिरोदिया हार्ट फाउंडेशनची स्थापना केली आणि तेव्हापासून हृदयरोगावरती चिकित्सा सुरू केली. आयुर्वेदाने हृदयरोग बरा होतो ही संकल्पना रुजवण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट केले. जवळजवळ 12 ठिकाणी आम्ही सेंटर्स उभी केली आणि महाराष्ट्रातूनच नव्हे तर परदेशातून म्हणजे कतार, दुबई, शिकागो अशा ठिकठिकाणाहून पेशंट आमच्याकडे येऊ लागले आणि हृदयाचा एक विश्वास बसला की हो होऊ शकतं, आयुर्वेदानेही असं होतं. आणि मग बऱ्याच वेळा काय होतं की रुग्णांना पैशाची अडचण असते किंवा काही वेळा असं होतं की हृदयरोगावरती इलाज तर करायचा आहे पण आम्हाला शस्त्रक्रियेची भीती वाटते. तर अशा रुग्णांसाठी किंवा सर्वसामान्यांना परवडेल अशा दृष्टीनं या आयुर्वेदातून आम्ही काय करता येईल का याचा विचार केला आणि एक पेटंट औषधाची निर्मिती केली आणि त्यापासून आतापर्यंत म्हणजे गेली 22 वर्ष आम्ही हे कार्य करत आहोत. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि शिवाय आपला संसार सांभाळून एक गृहिणी एवढे कसं काय, एवढे सगळे रोल कसे काय पार पडते? खरं आहे की आवड असली की सवड मिळते. लहानपणापासून असे संस्कार केलेले आहेत की आपलं काम चोखपणे करायचं आणि त्यामुळे मग सतत कार्यमग्न राहण्याची सवय लागली. सुरुवातीला मलाही असं वाटायचं की बापरे, की मॅडम त्यावेळेस तर तुमच्या समाजातल्या मुली शिकत नव्हत्या, म्हणजे एवढं डॉक्टर वगैरे या पदवीपर्यंत जात नव्हत्या. त्यातही तुम्ही त्या काळात शिकला आणि शिवाय सामाजिक करत, आर्थिक करत, सांस्कृतिक सगळ्या बाजूनी तुम्ही तुमचं योगदान देत आला. कसं काय? तर कसं आहे, त्या काळी आमच्या समाजात खरंच फार कमी मुली शिकायच्या. आमचे आई वडील जरी अशिक्षित होते तरी त्यांची एक जिद्द होती की नाही, माझ्या मुलींना देखील मी माझ्या पायावरती उभं करणार आणि त्यांनी त्या काळात मला हॉस्टेलवर देऊन डॉक्टर बनवलं. तर फार मोठी जबाबदारी माझ्या मनावर आली की नाही, आपण याचं सफलतेने काम केलं पाहिजे. आणि त्यामुळे मग लग्नानंतर प्रथम मी इकडे आले सासरी, तर असं वाटलं होतं की बापरे, संसाराची जबाबदारी, प्रॅक्टिसची जबाबदारी आणि समाजाचं भान ठेवायचं, हे सगळं आपल्याला कसं जमणार. परंतु माझ्या मिस्टरांनी मला खूप सहकार्य केलं. म्हणजे प्रत्येक बाबतीत आपल्या पत्नीनं पुढे यावं यासाठी सतत प्रोत्साहनपर फुलांची पखरण करणारा माझा नवरा आज जरी हयात नसला तरी मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी ते माझ्या बरोबर आहेत आणि मला उभं राहायला बळ देतात आणि त्यामुळे कार्य चालू राहिलं आणि आवड होती. त्यामुळे म्हणजे दिवसात सकाळी जे आमचं सुरू व्हायचं 6:15 6:30 माझी कामं सुरू व्हायचे, तर रात्री मी 12ला झोपायचे. तोपर्यंत सकाळी दवाखाना करायचा, मुलांचं घरातलं सगळं बघायचं आणि जो दुपारचा वेळ मिळायचा तो झोपेत न घालवता आकाशवाणीवरती सतत माझी व्याख्यानं किंवा मालिका प्रसारित व्हायच्या आरोग्यविषयक, मग त्याचं स्क्रिप्ट वगैरे लिहित बसायचे आणि असं करत म्हणजे 12पर्यंत बराच वेळ जायचा आणि असं वाटायचं की दिवस एवढा लहान का असतो, तो खरं मोठा असायला हवा. आणि असं काय, माझे मिस्टर खूपच समाजकार्यामध्ये, डॉक्टर शांतीलाल फिरोदिया यांनी आधी रोटरीमध्ये काम केलं, त्यानंतर लायन्समध्ये काम केलं, त्यानंतर IMA म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, जनरल प्रॅक्टिस, नंतर धन्वंतरी निदान केंद्र, धन्वंतरी पतसंस्था, अपंग विषय, असं अनेकविध जवळजवळ 48 संस्थांमधनं ते कार्यरत होते. तर सुरुवातीला थोडं मी वैतागायचो की कारण त्यांना आमच्यासाठी वेळच नसायचा, पण त्यानंतर कधी मी हळूहळू त्यांच्याबरोबर समाजकार्यात ओढली गेले मला कळलं नाही आणि मीही त्यामध्ये काम करू लागले आणि आम्ही दोघंही म्हणजे यामध्ये काम करत होतो. मला असं वाटतं आमच्या मुलांनी खूप आम्हाला सहकार्य केलं
आणि त्यांच्या साहचर्यामुळे किंवा त्यांनी जे समजूतदारपणा दाखवला त्याच्यामुळेच आम्ही हे सर्व करू शकलो. म्हणजे आतापर्यंत जे काय मी केलंय त्यात माझा पती आणि मुलांचा फार मोठा सहभाग आहे. त्यांच्या साथीमुळे तर आज आपण एवढे पुढे जाऊ शकतो. आणि एवढं म्हणजे महिलांचं सोपं नसतं, हे सगळं तारेवरची कसरतच असते. आता तुम्ही मॅडम बोलला की लेखन करायचं, आकाशवाणीला यायचं, न्यूजपेपरला, वर्तमानपत्रात तुमच्या नेहमी बातम्या, लेख असायचे. आणि हे जे तुम्ही आता पुस्तक लिहिले, जिद्द जगण्याची हद्द खेळण्याची, डॉक्टर श्रीमती अरुणा फिरोदी, हे तुम्ही हे पुस्तक कसं काय लिहिलं? माझे मिस्टर डॉक्टर शांतीलाल फिरोदी आहे. त्यांचं डायबेटिक नेफ्रोपॅथीनं निधन झालं. म्हणजे दीर्घकालीन मधुमेहामुळे त्यांना दोन्ही किडनी फेल झाल्या. आणि त्यावेळेस आम्ही डायलिसिसला पुण्याला 1 वर्ष गेलो आणि त्यानंतर पेरिटोनियल डायलिसिस मी आणि माझी मुलगी डॉक्टर प्राची आणि जसेल तर असं प्राजक्ता, माझा भाचा वगैरे आम्ही करायचो घरीच डायलिसिस. तर त्यावेळेला म्हणजे आमच्या लक्षात आलं की त्यावेळेला किडनी फेल्युअरचं प्रमाण खूप कमी होतं. त्यामुळे लोकांना फारशी काही माहिती नव्हती या आजाराविषयी. तर खूप त्यांना प्रश्न पडायचे की म्हणजे आता किडनी फेल म्हणजे काय, काय करायचंय, आहार कसा द्यायचा आहे किंवा कुणाला भेटायचंय, काहीच कल्पना नसायची. तर तेव्हा डॉक्टर म्हणायचे की तू लिहू शकतेस तर तू लिही, म्हणजे लोकांना त्याचा उपयोग होईल. आणि त्यावेळेला जे म्हणजे आर्थिक आणि शारीरिक सगळ्याच आघाड्यांवरती जे क्लेश आम्ही सोसले ते इतर किडनी रुग्णांच्या वाट्याला येऊ नये हा माझा उद्देश होता. त्यांचा मार्ग थोडा तरी सुकर व्हावा म्हणून मी त्या दृष्टी म्हणजे असं म्हणतात ना पुढच्या स्टेज मागचा शहाणा, तर ह्या लोकांना थोडंसं शहाणा करता येईल या दृष्टीनं मी हे पुस्तक लिहिलं. आणि जेव्हा मी हे लिहू शकले, कारण सुरुवातीला हे हयात असताना त्यांनी मला एक डायलिसिसचं ॲलोपॅथीचं पुस्तक आणून दिलं होतं, पण मला ते कधीच वाचणं देखील जमलं नाही. कारण प्रत्येक पान उघडलं की असं वाटतं अरे हे कॉम्प्लिकेशन तर आपल्या पेशंटला होतंय. आता त्यामुळे सारखं लिहायला घेतलं की माझ्या अक्षरांना एनर्जी असंच पेपरवर पडायचं आणि त्यामुळे मी लिहू शकले नाही. पण जेव्हा 2007 साली त्यांचं निधन झालं आणि 2009 मध्ये मी प्रथम आवृत्ती काढली आणि तेव्हा मला असं वाटलं की हीच खरी श्रद्धांजली आहे म्हणून मी हे लिहिलं. त्याची दुसरी आवृत्ती निघाली आणि थोड्याच अवधीत बऱ्याच पुस्तकांच्या कॉपी संपून गेल्या. आणि आजही मी प्रत्येक रुग्णाला फ्री ऑफ कॉस्ट हे पुस्तक देते की हे तुम्ही वाचा. म्हणजे त्याचं वैशिष्ट्य असं की कोणतीही टेक्निकल लँग्वेज म्हणजे साध्या मराठी भाषेत ज्याला लिहिता वाचता फारसं येत नाही त्या माणसाला की किडनी विकार, हृदय विकार आणि मधुमेह याच्याबरोबर याची प्राथमिक माहिती व्हावी, हे होऊ नये म्हणून काय करायचं आणि आता झालंय तर त्याच्याबरोबर कसं राहायचंय, कुठल्या चाचण्या कधी करायच्या आहेत, काही काही रेसिपीज पण त्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि मला आनंद आहे की आपण हे म्हणजे जसं डायलिसिसचा सेतुबंधनात अनेकांचा सहभाग असतो तसं यांच्या जीवनात मी थोडंसं खालीचा वाटा उचलू शकते. पुढेही माझं म्हणजे असं म्हणतात ना की प्रत्येकाच्या अंतर्मनात एक स्वप्नरंजनाचा कप्पा असतो आणि तसंच तो माझ्याही याच्यात आहे की हे स्वप्न मला पुरं करायचं आहे की जे लोक किडनीने आजारी आहेत त्या रुग्णांना हा विकार का झालाय, झाला तर आता पुढे ट्रीटमेंट काय करायची. आता किडनी फेल्युअरमध्ये 2च ऑप्शन असतात, एक म्हणजे तुम्ही डायलिसिस करणं, नाही तर मग ट्रान्सप्लांट करणं. पण शेवटी मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि ह्या गोष्टी म्हणजे फार खर्चिक दुखणं आहे हे. म्हणजे मध्यमवर्गीयता सोडा पण श्रीमंतांना देखील न परवडण्याजोगा असा खर्च असतो. तर त्या दृष्टीनं त्यांना मदत कुठून मिळू शकते किंवा ट्रान्सप्लांट करायचं कसं करायचं, कुठल्या हॉस्पिटलला, ते याची सर्व माहिती किडनी केअर सेंटर काढायचं आणि त्यातून विनामूल्य ही मोफत सेवा त्यांना द्यायची असा माझा मानस आहे. ते कार्य म्हणजे खरी श्रद्धांजली वाहण्याच्या दृष्टीनं मला हे करायचंय. प्रयत्न आहेत माझे. प्रयत्न करताय तुम्ही, आजपर्यंत एवढे प्रयत्न करत आलाय आणि त्यात सगळ्यात यशस्वी झालाय. त्याचा यशस्वी झालाय त्याबद्दल थोडंसं सांगा. आता कसं आहे की आपण आपलं काम जर मनापासून केलं आणि म्हणजे स्वतःच समजून जर रुग्णाची आपण सेवा करत राहिलो तर निश्चितपणे त्याला यश मिळतं. म्हणजे आता जे हृदयविकाराचं आम्ही करतोय तर जवळजवळ ट्रिपल वेसल डिसीज असतो, म्हणजे तिन्ही वाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस होतात, 100% 80% असे ब्लॉक असतात. आणि इव्हन लेफ्ट मेन म्हणून जे म्हणतात तिथे सुद्धा 80-90% ब्लॉक असलेले पेशंट आम्ही ट्रीट केले. आणि जिथे पेशंटना म्हणजे सर्जरी अशक्य असते की आता हाय रिस्क फॉर सर्जरी आहे
तर तुम्ही दुसरा पर्याय निवडा. तेव्हा किंवा कधीही बऱ्याच वेळा असं होतं की एकदा हार्ट डिसीज डिटेक्ट झाला की पेशंट ॲलोपॅथीच्या डॉक्टरांकडे जातो आणि अगदी जेव्हा त्याला एन्जिओग्राफी किंवा एन्जिओग्राफी केली जाते आणि मग त्यानंतर बायपास किंवा एन्जिओप्लास्टी करायला सांगितली झाली की मग ते पर्याय शोधायला. त्यामुळे ज्या आत्मविश्वासाने मी ती काम करते तर मला त्यात खूप आनंद येतो आणि मला काळजी वाटत नाही की या पेशंटचं कसं होणार आहे. होतात ते बरे. हा राज्यस्तरीय पहिला गौरव पुरस्कार सोलापूरला मला मिळाला होता. हा IDB आणि विशेष उल्लेखनीय महिला म्हणून दिला होता. जागतिक महिला दिनानिमित्त GP असोसिएशन तर्फे मिळाला होता. नंतर आयुर किसान तर्फे मिळाला. आनंदिता म्हणून आमचा महिला ग्रुप आहे तर त्यांच्यातर्फे लेडी आयकॉन म्हणून 42 वर्ष झाली मी प्रॅक्टिस करते म्हणून ते प्रॅक्टिस करते. असे अनेक पुरस्कार मिळाले त्यांना. हे वर्सटाईल लेडी ऑफ द इयर असं काया ब्युटी प्रोडक्ट यांनी दिला. मॅडम अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहे आणि खरंच मला खूप आनंद होत आहे अरुणा मॅडमची मुलाखत घेताना. आता तुम्ही पाहतच आहात नीलम टॉक शो.